जय भीम, जय संविधान. मी सांगते माझ्या लहानपणचं कसा काळ होता माझ्या लहानपणी. ते थोडं थोडं आठवलं तेवढं मी सांगते. ऐकावे, शेअर करावे, लाईक करावे, कमेंट करावे. माझं चॅनल बुद्धपाठ आहे, सबस्क्राईब करावे. माझ्या लहानपणी शाळा होत्या. मला खूप इच्छा होती शाळेला जायची, पण शाळेत मास्तरानं बसू दिलं नाही आम्हाला. मारायचे म्हणून आम्हाला छडी काढून मारायचे. मग आम्ही पळून यायचो शाळेतून घरी. तर मारायला भिवून कान पिळायचे असे आणि खूप छडीनं मारायचे. मग आता भिवून आम्ही शाळेत जायचो नाही. मग घरीच खेळायचो, खायचो, पियायचो, फिरायचो. खेळच लई होता आमचा असा गावठी खेळ खेड्यातला. मग आम्ही मस्त खेळत राहायचो. आई वडील शेताला जायचे. मग आता आमच्या काळामध्ये कसं होतं, कपडे एक एकच होते आम्हाला. आम्हाला गावात फिरायची तेवढी हे नव्हती. जवळ आडाच्या जवळ जाऊ देत नव्हते. आड अजून मी लग्न झाल्यावर बघले जाऊन आड. म्हणजे लग्नाच्या आधी मी आड बघितला नव्हता. मी लग्न लवकरच झालं माझं. मग आता असं होतं आमच्या इथं. वाण्याचं गाव आहे. खूप जाती येतात होती. असं वरून पाणी वाढायचं आम्हाला. असं असं पाणी पिलो आम्ही. असं पाणी नाही दिलं आम्हाला कशा. नाहीतर पळसाचे पानं आणायचे आणि पळसाचं ते दुरण लावायचं, मग त्याच्यात पाणी घेऊन आम्ही पियायचो. पण आम्हाला असं आडावरलं जाऊन विहिरीतलं जाऊन पाणी पियायचं नव्हतं. मग अशी शिवाशिवी होती. हे असा आदिवासीसारखा भाग होता. मुखेड तालुक्यातली मी आहे. माझं माहेर आहे कोंडाळा. नाव कोंडाळा आहे माझ्या माहेरचं. आणि तालुका मुखेड आहे, जिल्हा नांदेड आहे. आणि इतकं मागासलेलं होतं. तर असे खेळ होते आमचे. संध्याकाळी खेळायचो आम्ही. संध्याकाळी खेळलं तर आम्हाला लाईट नव्हती. आमच्या इथं काहीच नव्हतं. अंधार किर्र राहायचा. आणि मग ते एक सनकाळी म्हणून एक झाड शेतात पिकलेला असतो. त्या सनकाळीला आम्ही काडीनं किंवा कुठला तरी चुलीतला इष्ट्याचा इंगूळ असला की त्याला पेटवायचं आणि ते उजेड करून आम्ही खेळायला जायचो. आणि तिथं खूप खेळायचं. फोडा फुटलं, शिवाशिवी, झुम्मा, फुगड्या. आम्ही खूप खेळायचं. खेळून खेळून रात्रीच्या टायमाला म्हाताऱ्या बसून राहायच्या आमच्याकडं. म्हणजे 2-3 म्हाताऱ्या असं बसायच्या. एखादीच्या अंगणात जाऊन बसायचो आम्ही खेळत. मग मैत्रिणी यायच्या. पोरी पोरी सगळ्या यायच्या. कोंडा, हरणी, कवशी आणि गोकळी, मुद्रुका, भामी आणि माझं नाव शाहू. आणि आम्ही सगळे 8-10 जणी पोरी खेळायच्या. मुलं नाही आमच्यात खेळत होते, मुली खेळत होते. आम्ही मुली मुली. मग आम्ही खूप हे खेळ खेळायच्या. फोडा फुटलं हे सगळं फुगडी घेऊन खेळून मग रात्रीला उशिरा घरी आलो की वडिलांची भीती वाटायची. आणि वडील मग आमचे शिवा द्यायचे. येदोडा बाहेर का गेलीस तू, हे चुकड्याचं काही चावलं बिवलं तर, असं म्हणायचे. अंधार होता ना. मग येऊन गुपचूप जेवायचं नाही काय नाही, मग झोपी जायचं. सकाळी उठलं तर सकाळी सकाळी भूक लागायची. दात घासलं तर घासलं, नाही तर जरासं चूळ भरले आणि करायचं. आणि हो दादा आम्ही दात घासून जेवलो म्हणायचं. खोटं बोलायचं. हां. मग सुधारलं नाही काय नाही, मागासल्यासारखं होतं. कपडे आम्हाला कमीच, कपडे नव्हते. पण घरामध्ये जळमंता जळमन्नावनी माल. आमच्या वडिलाच्या घरामध्ये कणग्या भरू भरू ज्वाऱ्या, साळी, ते जवसचे तांदूळ, ते काय हरक, भगर, भादुली, तुरी, मुग, उडतं, हे सगळं राहायचं भरून. बैल होते मोठे मोठे. असे इनाम भेटत गेलाय माझ्या वडिलाच्या बैलाला. ते कुठंतरी नेत गेले ते बक्षीस राहत गेले म्हणून. तर तिथं इनाम भेटत गेलाय माझ्या वडिलाच्या बैलाला. तर असं होतं वातावरण. पण आमचं मागासलेलं जीवन होतं. शाळेत बसलं की मास्तरानं मारावं, मारलं की पळून यावं, मग माडीवर जाऊन लपून बसावं. आणि मग आता सकाळी सण, आज पोळा झाला, पंचमी झाली, अजून काही कोणताही दिवाळी झाली, कोणताही सण झाला ना, तर आम्हाला कसं होतं बघा, सण झाल्या दुसऱ्या दिवशी मागायचं होतं. आम्ही मग काय मागायचं, घरोघर जायचं बघा असं पातेलं घेऊन. हे हे पातेलं असं धरून आम्ही जायचो. आणि कोणीतरी बिचारी पाटलाच्या बाईने कडी वाढली तर हे डबा न्यायचं आम्ही. हे डबा न्यायचा आणि याच्यात खिचडा घ्यायचा, ह्याच्यात कढी घ्यायची, असं ठेवायचं. आणि आम्ही एवढं भरू भरू खिचडा घेऊन घरी यायचं. असं होतं आमच्याकडचा काळ तेव्हा असा होता. तर असं खिचडा कुठून वाढायची ती बाई, उंच उभा राहायची, असं टाकायची.
असं टाकायची, असं टाकायची, असं टाकायची. मग ते खिचडा आम्ही मुरकू मुरकू आणायचो. आणि आमच्या इथे किती राहू जा की जळू जा, पण ते मागल्याशिवाय आमचं मनच भरत गेलं नाही. आणि मग असा काळ होता आमचा. आणि शाळा नव्हती, काही नव्हती. मग येऊ देत गेली नाहीत शाळेमध्ये. मग आम्ही काय करायचो, घरीच राहायचो. आणि मग ते मागून आणून ते शिजवायचो ताकात, मग ते खायचं. आणि आम्ही असे आमच्याकडला असा माणूस होता. आता म्हणा बाबासाहेबाच्या जन्मामुळं आमच्या जीवनाचं सोनं झालं बघा. आता आमचेच माणसं, आम्ही नाही तर नाही, पण आमचे मुलं बाळ शिकले, आमचे नवरे शिकले, आमचे सगळे नातेवाईक शिकले आणि खूप मोठे मोठे अधिकारी झाले. तर आता ते इथून वाढायलेली बाई खिचडा आमच्या इथे जेवते बघा. आता आमचे डॉक्टर झालेत, वकील झालेत, कलेक्टर झालेत. आणि आता बघा बाबासाहेबाच्या जन्मामुळं आमच्या जीवनाचं सोनं झालं, सोनं. असं कोणीच केलं नाही. कोण केलं? तुमच्या महादेवानं केलं का तुमच्या नामदेवानं केलं? नामदेवाच्या वारीला आम्ही जात गेलो. बघा मी वांजरवाड्याची वारी केली, बघा मी महादेवाची उमरजची वारी केली. उमरजला गेलो तर आम्हाला कोणीच वर येऊ देना मंदिरामध्ये. मग उभा राहिलो होतो, एकूण लोकांच्या आम्ही सांगलो बघा कोळ्याची हा म्हणून लबाड बोललो. तर माझी मामी होती सोबत एक. मामी म्हणली नको ग, आपण लबाड बोलू नये, चल खाली जाऊत, आपल्याला कोणी शिवा द्यायचे बाई, चल. गेलोत बघा, खाली जाऊन बसल्या. तिथं नामदेव महाराजांचा प्रसाद जेवायला बसल्या बघा. आम्हाला चांगल्या जागेवर सुद्धा बसू देईना गेले लोक. कारण का त्या घोड्या बांधतात ना, त्या घोड्याच्या पाठीमागून शेणकुडात बसल्या. त्यांचा खायचा चारा, शेणकूड बिनकूड सगळा गर्दा पुरड सगळं होतं मध्ये. आणि मग तिथं बसल्या. आणि मग ते पत्रवाळ्या टाकल्या. आणि मग त्या पत्रवाळीवर ते काय टाकलं, गोड भात काय तर होतं बाबा खायला, मला आठवण झाले. मग ते आम्ही असं खावा म्हणले, आता परशाद होई ना. मग प्रसाद खायला गेल्या की तिथं बघा ते घोडी उठली किंकाळी, मोठ्यानं किंकाळी की फर फर पाय वळली की धूळ. मग आमच्या पत्रवाळीवर, आमच्या खाण्यात. मग आता आमच्या खाण्यामध्ये पडलं ना, मग आता काय करणार, प्रसाद होईना, कसं फेकून द्यावं? हां, फेकून द्यायचं नव्हतं ना. अंधश्रद्धा बुजून गेलते आम्ही अंधश्रद्धेमध्ये. मग वरचा ते फेकला, शेणकूड पडलेला, धुळा पडलेला, खालचा बुडाचा थोडा थोडा प्रसाद म्हणून खाल्या. सुखी ठेवल, धनदलवती देईल, किंवा आम्हाला काहीतरी भेटल. पण काय भेटलं? काहीच भेटलं नाही. जेव्हा आमचे बाबासाहेब आले तेव्हा आम्हाला सर्वच भेटलं. आमचं जीवन पालटून गेलं, बदलून गेलं बघा. आम्ही कुठं होतो, पानाच्या पत्रवाळीच्या चप्पल करून आमचं लोक बांधून हिंडत गेले. आता बघा, आता कुठं गेले तुमचे आर्यसचे लोक? आता आमच्या घरी येऊन जेवालेत, तरी पण जाती येता तुमची जाईच ना. अजूनही तुमच्या डोक्यातला किडा वळवळ केल्याशिवाय राहीच ना. एवढं बाबासाहेबांना कमरत लाता घातल्या, तुमची मनुस्मृती जाळली. हां, एवढे काळाराम मंदिर आमचा बुद्धवय, त्याला पण तुम्ही काळाराम म्हणून ठेवलंय तिथं. हां, हे असे होतं बघा पहिलं. हे आता एवढं, आता आम्हाला कुण्या मंदिरात जायची बंदी नाही, विमानानं जायची बंदी नाही. आता आम्ही कुठंही चलोत, कुठंही आलोत, बाहेर देशात चलोत, तर आम्हाला गावात जायची बंदी नव्हती. आज पुरुषे महार मांग ढोरवडा कातडे काढा मागायनं. एक हाल होत्या काय आमच्या? अशा आमच्या लोकांची हाल अपेष्ट्या होत्या. गावात म्हारकी होती, गावात म्हारकी होती, येसकरकी होती. येसकरकी मध्ये काय करायचं, दुर्डी घ्यायची आणि कुळकुळ्याची काठी घ्यायची आणि मग ते गाव मागत फिरायची आमचे वडलं. हां, मग त्या कुण्या बायानं लेकराचा उरलेला उष्टा पाष्टा, कुणाचं खावाटना गेलेलं, कुठं कुत्र्यानं खालेलं, कुठं उंदरानं खालेलं, ते आमच्या दुरडीत पडायची. मग ते संध्याकाळी आमचे बापदादे यायचे, मग ते शिळे कुटके आम्ही खायचं मुरकू आणि झोपी जायचं. कसा काळ होता, काय आमचे हाल केले आमच्या वाडवडिलाचे. मागून कपडे घातले, मागून
लुगडे घातले आमच्या मावल्यानं आज्यापण आज्यानं. हे किती आमची हाल आपस टाकले. ह्याचं काय बिघडलं होतं आम्ही? यायचे काय वडलं मारले होते का? यायची जायदाद घेऊन बसले होते? पण तरी पण अजूनही त्याच्या डोक्यातलं किडा जाईना. काय करावं आता? अजूनही भगवान बुद्धावर विरोध, बाबासाहेबावर विरोध, महाराजा म्हणून. नाहीतर बाबासाहेब दुसऱ्या जातीत जन्मले असले ना तर गली गलीनं सोन्याचे पुतळे बसविले असते हे लोक. मला देवाचा चीड नाही आहे, मला माणसाचा चीड आहे. माणसानं केले, सगळं घडवून आणलंय माणसानं. हे असं होतं बघा आमच्या पहिल्याच्या काळात आणि आताच्या काळामध्ये. आम्ही आता बाबासाहेबामुळं आम्ही सगळं धनवान झालोत, गुणवान झालोत आणि आम्हाला सगळ्या मनसंतोष्ट मिळालेला आहे. आम्ही इमानानं चलोत. आता काय करता? बाबासाहेबांना सगळी कुटी मारून ठेवली. आता काय? शाळा नाही, कुठं बंद करायला, कुठं काहीच नाही. तरी बी सरकारी शाळा अस्पृश्याचे लोक शिकतात म्हणून त्या सरकारनं सरकारी शाळा बंदच करून टाकल्या. कारण बहुजन लोकांनी शिकू नये ना. त्यांनीच शिकावं, त्यालाच विद्या द्यावं, त्यानंच मोठे व्हावं. आमच्या हातात विद्या गेली तर कसं होईल त्याचं? मड कोण उचलत? आता असा काळ आलेला आहे आणि बाबासाहेबांमुळं आम्ही असे झालो. आणि पहिलं तसं होतं, मला शिकू दिलं नाही. मला वर्गात बसले मारलं मास्तरानं. मी त्याच्यावर कविता केलेली आहे. असा आमचा काळ होता बघा. हे मला जसं जेवढं आठवलं तेवढं मी सांगितलं. जय भीम, जय संविधान. कसं वाटते मी काय सांगितलं ते ऐका, कमेंट करून सांगा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझं चॅनल बुद्धपाठ आहे.